आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। शिंदेंची क्लीन बोल्ड होण्याची वेळ, महायुतीचे तिन्ही स्टंप उडणार, राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल। विधानसभा निवडणुकीत कळेल कुणी कुणाची विकेट घेतली, शिंदेंच्या विकेटच्या विधानावर अंबादास दानवेंची टीका। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून वायकरांना क्लीन चिट। वायकर ईडी सीबीआयला घाबरून पळून गेले, आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी, वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवर राऊतांची टीका। भाजप वॉशिंग मशीन आणि कमळ छाप हे पावडरचं नाव, जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल, वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवर वडेट्टीवारांची टीका। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट मिळाल्याचं नवल वाटत नाही, नरेंद्र मोदी भ्रष्ट नेत्यांचे सरदार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका। जरांगेंची आजपासून 13 जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यातली शांतता जनजागृती रॅली, मुलांच्या भविष्यासाठी घराबाहेर पडा, जरांगेंचं आवाहन, तर पुढच्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेशमध्ये रॅली काढणार। भुजबळ आमच्या रॅलीला गालबोट लावू शकतात, जरांगेंचा आरोप, शिंदे फडणवीसांनी भुजबळांवर लक्ष ठेवावं, मनोज जरांगेंचा सरकारला आवाहन। 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे हे 13 तारखेनंतर ठरवणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला पुन्हा इशारा, समाजासोबत चर्चा करून पुढची भूमिका ठरवणार, जरांगेंची माहिती। हैदराबाद गॅझेटची तपासणी करण्यासाठी शिंदे समिती हैदराबादला जाणार, 8 जुलैला शिंदे समिती हैदराबादला जाणार, हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख। विधानसभा निवडणुकांचं जागा वाटप आणि जाहीरनाम्याबाबत महाविकास आघाडीची बैठक संपन्न, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चर्चा। महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यासाठी प्राथमिक बैठक झाली, महाविकास आघाडीचा जाहीरनामा येत्या काही दिवसात तयार होईल, बैठकीनंतर पवारांचं वक्तव्य। काँग्रेसने विधानसभेसाठी 288 मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवले, इच्छुक उमेदवाराला अर्जासोबत 20,000चा पक्षनिधी जमा करावा लागणार, 10 ऑगस्टपर्यंत इच्छुकांना अर्ज जमा करावे लागणार। शिवसेना राष्ट्रवादीबाबत 3 महत्त्वाच्या सुनावण्या, शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी 15 जुलैला, तर आमदार अपात्रतेवर 19 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता, तर राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत 16 जुलैला सुनावणीची शक्यता। महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आज मुंबईत मेळावा, विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांचा मेळावा, शिंदे, फडणवीस, अजित पवार मार्गदर्शन करणार। एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक अजिंक्य नाईक लढवणार, नाईक सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव, नाना पटोलेही अध्यक्षपदासाठी इच्छुक। आमच्या भंडाऱ्याचा नाना बनेल एमसीएचा अध्यक्ष, भंडाऱ्यात नाना पटोलेंच्या नावाची बॅनरबाजी, माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर बॅनरबाजी। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून क्रिकेटर्सना पैसे दिलेत, बीसीसीआयने 120 कोटी दिल्यानंतरही खेळाडूंना पैसे का, क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची गरज नव्हती, वडेट्टीवारांचा राज्य सरकारला सवाल। क्रिकेटरच्या सन्मानासाठी 11 कोटी छोटी रक्कम, 15 खेळाडूंना 15 कोटी द्यायला हवे होते, प्रसाद लाड यांचं वडेट्टीवारांना उत्तर। क्रिकेटर्सला आदर, मात्र राज्याच्या तिजोरीतून एवढा निधी देण्याची गरज नव्हती, मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे द्यायला हवे होते, क्रिकेटर्सना दिलेल्या निधीवर दानवेंचं वक्तव्य।